सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार सर्वांना, तुम्हा सगळ्यांचे या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तर आज तिसरी माळ आहे. आज आपल्याला देवी चंद्रघंटाची सेवा करायची आहे. देवी चंद्रघंटा ही शांततेची आणि शांतता प्रिय अशी देवी आहे. आज आपल्याला दूध किंवा दुधापासून जे पदार्थ बनतात तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. उद्या माता कुष्मांडाची सेवा करायची आहे. ती सृष्टीची निर्माता आहे. देवी कुष्मांडाच्या पूजेने समृद्धी आणि सुख मिळवता येते. तर नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग आज तिसरी माळ आहे, तर आजही काहीतरी विशेष असणारच. प्रत्येकाच्या घरात कवड्या असतीलच, तर आपल्याला त्या कवड्यांची सेवा करायची आहे. जर कवड्या नसतील तर त्या आपल्याला नवीन घ्यायच्या आहेत. तर कवड्यांची सेवा का? तर कवड्या या आई भगवतीला अतिशय प्रिय आहेत. तर जर तुम्ही कधी तुळजापूरला गेला असाल तर तिथे कवड्याचं स्पेशली दुकान असतं. बऱ्याच घरात परडी असते ना, तर त्या परडीमध्ये सुद्धा कवड्यांना तेवढेच महत्त्व दिलं जातं. परडी पुंजताना सुद्धा कवड्यांना सुद्धा पुंजलं जातं आणि बऱ्याच महिला सुद्धा कवड्या परिधान करतात. ही सेवा तुम्ही तिसऱ्या माळेला किंवा अगदी चौथ्या माळेला केली तरीही हरकत नाही. तर ही सेवा काय आहे हे तुम्हाला सांगते. फक्त देवघरात कुठलं यंत्र स्थापन केलं आणि कुठल्याही कवड्या आणल्या आणि ठेवून दिल्या मग बस तुम्ही कोण आणि मी कोण असं नसतं कधी. तर त्या सेवेचं फळ मिळत नाही. त्या कवड्यावर आपल्याला सेवा करायची असते, तीही तेवढीच महत्त्वाची असते. आणि आयुष्यात जे काही घडतं, म्हणतो ना की आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही, पण त्या कष्टाला आई भगवतीची नशिबाची साथ असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आता सेवेला सुरुवात करूया. तर आता बघा, तुम्हाला 7 कवड्या घ्यायच्या आहेत. ज्यांच्याकडे आहेत त्यांनी नवीन नका घेऊ. तर ज्यांच्याकडे नाही तर त्यांनी नवीन कवड्या घ्यायच्या आहेत. आणि नवीन कवड्या आणताना पांढऱ्याच कवड्या आणायच्या आहेत. तर पांढऱ्या कवड्या आपल्याला हाताने पिवळ्या करायच्या आहेत. तर आता तुम्ही म्हणाल की कवड्या पिवळ्याच करायच्या आहेत तर पिवळेच विकत घ्यायचं. तर नाही, तर तुम्हाला पांढऱ्याच कवड्या विकत आणायच्या आहेत. थोडीशी हळद घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्या कवड्यांना ते मिक्सचर जे आहे हळद आणि पाण्याचं ते कवड्यांना लावायचं आहे. जेणेकरून त्या कवड्या ज्या आहेत ते पिवळ्या होतील. ज्यांच्याकडे आधीच पिवळ्या कवड्या आहेत त्यांना हे करायची गरज नाही. हा उपाय तुम्ही अगदी कधीही नवरात्रीमध्ये करू शकता, पण शक्यतो म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या माळेला केलं तरी चालेल. तर मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर ही सेवा करता येणार नाहीत. मासिक धर्माचा चौथा दिवस जरी असेल तरीही तुम्हाला ही सेवा नाही करता येणार. अगदी ज्यांना आज उद्या शक्य नाही होत असेल तर त्यांनी 6व्या, 7व्या, 8व्या माळेला केलं तरीही हरकत नाही. तर उजव्या हातावर या 7 कवड्या ठेवायच्या आहेत. तर लक्ष्मीप्राप्तीसाठी म्हणजेच काय तर लाखो करोडो पैसे येणं म्हणजे याला लक्ष्मीप्राप्ती नाही म्हणत. तर आपल्याकडे जी काही लक्ष्मी आहे किंवा जी काही लक्ष्मी येते ते स्थिर राहणं महत्त्वाचं आहे. अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी जी लक्ष्मी आपल्या घरात येते ती अखंड राहावी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही आपल्याला सेवा करायची आहे. तर सेवा काय आहे ती मी तुम्हाला सांगते. त्या ज्या पिवळ्या केलेल्या पण कवड्या आहेत त्या आपल्या उजव्या हातावरती ठेवायच्या आहेत. 7ही कवड्या आपल्या उजव्या हातावर ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला सांगते, त्याच्यावरती व्यंकटेश स्तोत्रम एका वेळा संस्कृतमध्ये म्हणायचं आहे किंवा प्राकृतमध्ये म्हणायचं आहे. तुम्हाला जे कोणते सोपे वाटेल ते तुम्ही म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, एक वेळा स्त्रीसूक्त म्हणायचं आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि 16 वेळा कुबेर मंत्र आणि नवर्ण मंत्रही म्हणायचा आहे. ही तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या माळेला सेवा करायची आहे. शक्य असेल तर तुम्ही ज्या कवड्या आहेत त्या देवघरात ठेवाव्या. त्याची तुम्ही एखादी पोटली केली तरीही चालेल. नाहीतर देवघरात एका तांदळावरती तुम्ही त्या 7 कवड्या ठेवाव्या. तर प्रत्येक अष्टमीला किंवा शुक्रवारी किंवा मंगळवारी नाहीतर पौर्णिमेलाही तुम्हाला सेवा करायचीच आहे. आणि वारंवार ही सेवा तुम्हाला करायची आहे. असं नाही की एकदाच केलं आणि झालं. तर असं नाही होत. एखादी सेवा तुम्ही जेव्हा वारंवार करता किंवा जास्त करता तर तेव्हा त्याच्यामध्ये एक बळ येतं आणि त्या सेवेची ताकद वाढते. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. तुम्ही केलेल्या सेवेचं आणि पूजेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळावं ही मी देवीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.